जे आरोपीचे वडील आहेत ते धनदांडगे आहेत, श्रीमंत आहेत आणि इन्फ्लुएन्शियल आहेत. बरोबर. त्यामुळे त्यांचा अनुभव असा असेल पोलिसांसोबतचा की आपण कोणतीही गोष्ट मॅनेज करू शकतो आणि पोलिसांवर हे प्रकरण शेकेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यावर आपल्याला दिसते की त्यांनी जे कलम लावले होते त्याच्यामध्ये बदल करण्यास सुरुवात केली. हा घोर गैरसमज आहे आपला की त्याला निबंध लिहायला सांगितला, त्याला ट्रॅफिक कंट्रोल करायला सांगितले, त्याला सोडून दिलं. सोडून दिलेलं नाही आहे, त्या अटींच्या आधारे त्याचा जामीन झालेला आहे. पुण्यातल्या हिट अँड रन या केसमध्ये जिची चर्चा देशभरात होतीये त्यामध्ये एक हस्तक्षेप याचिका जे तुम्हाला अनेक जनहित याचिकांसाठी परिचित आहेत असे ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलेली आहे. असीम, नेमकी काय याचिका आहे आणि या एकंदरच घटनेमध्ये पोलिसांनी FIR दाखल करण्यापासनं कशा प्रकारे हलगर्जीपणा केला, काय नेमकं तुम्हाला म्हणायचं? मला असं वाटतं की हा अपघात केवळ 2 जणांचा नाही, 2च जणांचा मृत्यू झाला आणि त्यांचाच हा विषय नाही, तर पुण्याच्या रस्त्यावर चालणारे सगळेजण त्यांचा हा विषय आहे. आणि त्यामुळे पुण्यामध्ये ज्या पद्धतीची वाहतूक व्यवस्था झालेली आहे, ट्रॅफिक जाम होते, त्यातून वाट काढत लोक जातात, तर कोणाचाही ॲक्सिडेंट होऊ शकतो. आणि प्रत्येक अपघात होणाऱ्या माणसाची ही चिंता आहे की आमच्यासोबत सुद्धा कायद्याचा व्यवहार असाच असणार का, की श्रीमंत माणसांसाठी एक कायदा आणि गरीब माणसांसाठी एक कायदा, ही परिस्थिती चांगली नाही. आणि हे मांडण्यासाठी आम्ही हस्तक्षेप याचिका इथे दाखल केली. खरं तर क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या 301(2) नुसार आपण असिस्ट द प्रॉसिक्युशन असा अर्ज करू शकतो आणि काही वेगळी बाजू सुद्धा मांडू शकतो, याची माहिती अनेकांना नाही. आणि त्यामुळे आपण त्या केसमध्ये नाही, मग आपण कसं ॲपियर व्हायचं असा विचार सगळेजण करतात. पण आम्ही तसं न करता जनतेचा सुद्धा एक आवाज आहे, त्यांचं एक म्हणणं आहे, ते मांडण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट एक आहे की पोलिसांनी ज्या पद्धतीने हा गुन्हा नोंद करून घेतला तेव्हापासूनच याच्यामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत असं मला वाटतं. आरोपी जे आहेत त्यांना सोडण्यासाठीची तयारी पोलिसांनी पूर्ण केली होती आणि त्याच पद्धतीने त्यांनी कमजोर स्वरूपाचे FIR दाखल केले आणि सुटकेचा मार्ग आरोपीसाठी मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्यांना असं वाटलं की या अपघातानंतर जो गुन्हा नोंद झालेला आहे त्याची खूप जास्त काही चर्चा होणार नाही आणि हे प्रकरण मिटवता येऊ शकेल. जे आरोपीचे वडील आहेत ते धनदांडगे आहेत, श्रीमंत आहेत आणि इन्फ्लुएन्शियल आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव असा असेल पोलिसांसोबतचा की आपण कोणतीही गोष्ट मॅनेज करू शकतो. परंतु जो पुण्यामध्ये एक आउटक्राय झाला, समाजाचा दबाव वाढला आणि पुण्यातच नाही तर महाराष्ट्रात आणि भारतात सुद्धा या अपघाताबद्दल बोललं जायला लागलं. त्यासाठी खरं राहुल गांधींनी जे ट्विट केलं, त्यांनी व्हिडिओ केला, त्याच्याबद्दलचे आभार त्यांचे मानायला पाहिजे की इथल्या सरकारला सुद्धा दखल घ्यावी लागली आणि पोलिसांवर हे प्रकरण शेकेल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यावर आपल्याला दिसते की त्यांनी जे कलम लावले होते त्याच्यामध्ये बदल करण्यास सुरुवात केली. माझा पहिला आक्षेप कायदेशीर दृष्टिकोनातून हा आहे की एका गुन्ह्यासाठी 2 FIR का दाखल केले. जेव्हा की चेन ऑफ ऑफेन्स आपण म्हणतो की तो मुलगा घरातून बाहेर निघणं, त्यांनी लायसन्स नसताना कार चालवून बाहेर पडणं, त्यांनी पबमध्ये पोचणं, पबमध्ये पोचल्यावर त्याला बियर किंवा काय असेल ते लिकर सर्व होणं, त्यांनी ती दारू पिणं आणि दारूच्या धुंदीत त्यांनी परत गाडी चालवत बाहेर निघणं आणि अपघात होणं, त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू होणं, ही सगळी एक घटना आहे. या एका घटनेबद्दल एकच FIR असला पाहिजे, तरच त्या गुन्ह्याची गंभीरता ही टिकून राहू शकते. पोलिसांनी काय केलं की तिथे त्याला ज्यांनी पबमध्ये दारू दिली त्या दारू सर्व करणाऱ्या हॉटेल मालकांवर किंवा चालकांवर वेगळा गुन्हा नोंदवला आणि अपघाताचा गुन्हा वेगळा नोंदवला. अपघाताचा गुन्हा नोंदवताना त्याच्यामध्ये 304 कलम सुरुवातीला ऍड केलं नाही, पण पोलिसांनी नंतर दबावाखाली ते ऍड केलं आणि या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये मात्र वेगळेच काहीतरी कलम लावले. मला असं वाटतं की पोलिसांनी जो काही आरोपीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला तो उघड झाल्यामुळे त्यांना आता हे कठीण वाटायला लागलं की आपण कशा पद्धतीने याच्यातून आपल्या स्वतःला काढायचं. आणि त्यावेळेस गृहमंत्री महाराष्ट्राचे असलेले देवेंद्र फडणवीस हे पोलिसांना वाचवण्यासाठी इथे आले. त्यांनी कोणावर तरी आता आपण ब्लेम केला पाहिजे असं म्हणून ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड म्हणजे बाल न्याय मंडळावर सगळी जबाबदारी ढकलून यांनी, पण न्यायालयाने, एक मिनिट, न्यायालयाने जी त्याला जामीन दिलेला होता या सगळ्या गोष्टीमध्ये न्यायालय आहे आणि न्यायालयाने त्याला ज्या प्रकारे सांगितलं की इतक्या शब्दांचा निबंध लिहा, अमुक एक करा, ह्या सगळ्यामध्ये न्यायालयाची भूमिका पण आहे महत्वाची.
न्यायालयाने जी भूमिका घेतली आणि जो जामीन दिला बाल न्याय मंडळाने, होय. ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट हा अर्थातच, तो कारण ती अनेक केस तिथेच चालणार होती तिथेच चालणार आणि होती. आपण अजूनही तांत्रिक दृष्ट्या म्हणलं तर हा. त्याचं वय जे आहे ते म्हणजे ज्याला नाबालिक म्हणता येईल असंच आहे. अज्ञान असंच वय आहे. होय. 18 वर्षाच्या आतील तो होय. बालक आहे. म्हणजे कायद्याची चौकट एक गोष्ट, यामध्ये त्यांनी केलेला गुन्हा ही दुसरी गोष्ट, आणि त्या व्यतिरिक्त त्याला सज्ञान म्हणून ट्रीट करून त्याची दखल घेतली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. यासाठी पोलीस सुद्धा न्यायालयात गेलेले आहेत. सज्ञान म्हणून जी मान्यता द्यावी लागते त्यासाठी त्याचं असेसमेंट होणं आवश्यक आहे. होय. त्याची मानसिकता, शारीरिक क्षमता, परिस्थितीचं भान असण्याची कुवत, ह्या सगळ्या गोष्टी बालन्याय मंडळामधले न्यायाधीश आणि 2 सदस्य ठरवू शकत नाही. त्यांच्याकडे अर्ज दिल्यानंतर कलम 15 नुसार, ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टच्या कलम 15 नुसार त्यांनी त्या अर्जाच्या मुळे एक समिती नेमली पाहिजे. बरोबर. ज्या समितीमध्ये चाइल्ड सायकोलॉजिस्ट असतील, सायकोसोशल वर्कर असतील, आणि त्या तज्ज्ञ लोकांनी 3 महिन्याच्या आत रिपोर्ट तयार करावा लागतो की याचं वय जरी 18 नसलं तरी याला परिस्थितीचं भान, समज आणि त्याची शारीरिक मानसिक कुवत ही तशा प्रकारची आहे. अशा पद्धतीचा अहवाल तयार झाल्यावर तो अहवाल 3 महिन्यात करायचा असतो आणि तो अहवाल जेव्हा दाखल होतो बालन्याय मंडळाकडे, त्या आधारे बालन्याय मंडळ हे सज्ञान तो आहे किंवा सज्ञांसारखी केस त्याच्यावर चालवली जाऊ शकते असा निर्णय घेतात. आता तो निर्णय घेतल्यावर केस प्रत्यक्ष जेव्हा ट्रायल आपण ज्याला म्हणतो ती चालते, तेव्हा ती सज्ञान तो आहे, सज्ञान वयाचा आणि समजदारीच्या वयाचा, त्याला एज ऑफ अंडरस्टँडिंग, बरोबर, तर त्याचा तो आहे असं समजून ती केस चालते. तर ट्रायलच्या वेळेस तो मुद्दा महत्वाचा आहे. जामीनच्या वेळेस हा मुद्दा महत्वाचा नाही की तो एज ऑफ अंडरस्टँडिंगचा आहे का. त्यामुळे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट हा कल्याणकारी कायदा आहे, त्याला आपण म्हणतो वेलफेअर लेजिस्लेशन आहे, आणि तो ज्युव्हेनाईल सेंट्रिक कायदा आहे. क्राईम किंवा ज्याला जघन्य अपराध किंवा अतिशय नृशंस अपराध अशा पद्धतीचं ज्याला म्हणता येईल, त्यामध्ये वेगळ्या पद्धतीने विचार होतो. मला हे वाटते की तो आरोपी आहे, त्यांनी वाईट काम केलेलं आहे, अपघात केलेला आहे, दोघांचा मृत्यू झालेला आहे, त्याला शिक्षा कायद्यानुसार झालीच पाहिजे. पण भावनांच्या आधारे मी कधी बोलत नाही, म्हणून मी स्पष्टपणे सांगतो की हिनियस क्राईम आणि सिरियस क्राईम याच्यामध्ये फरक आहे. हा हिनियस क्राईम नाही हे सगळ्या भारतातल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. हा सिरियस क्राईम आहे. हिनियस क्राईम हा निर्भयाच्या प्रकरणातला होता, ज्याच्यामध्ये अत्यंत अमानुष पद्धतीने त्यांनी काम केलं होतं, कृती केली होती, विकृतीच ती म्हणावं लागेल. पण याच्यामध्ये गंभीर अशा प्रकारचा हा गुन्हा आहे, हा हिनियस नाही. त्यामुळे गंभीर गुन्हा आणि अमानुष गुन्हा याच्यामध्ये फरक आहे. तरी पण याला जी काही कायद्यानुसार शिक्षा आहे ती झालीच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. पण मग आपण जर त्याला वेगळ्याच लेवलला घेऊन गेलो भावनिक पातळीवर की हिनियस आहे असं म्हटलं तर हिनियस क्राईम म्हणून हा हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात कुठेचा गुन्हा स्टँड होणार नाही, हे नक्की समजून घेतलं पाहिजे. तर मग कायद्याच्या चौकटीत आपण जास्त कडक शिक्षा त्याला कशी होईल याचा प्रयत्न करू शकतो. आता जी हस्तक्षेप याचिका आहे त्यामध्ये नेमकं काय काय तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत आणि ती दाखल झालेली आहे? हस्तक्षेप याचिका दाखल झाली. याच्यामध्ये असं असते की 301/2 क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार आपण असिस्ट द प्रॉसिक्युशन असा अर्ज करतो. न्यायाधीश आणि सरकारी वकील यांच्या संमतीने आपल्याला बोलण्याची परवानगी मिळते. त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे आम्ही महत्वाचे मांडलेले आहे की याचे वडील जे आहेत ते एक आपण म्हणतो बेजबाबदार पालक म्हणून आपल्या समोर स्पष्टपणे दिसतात, की जे मुलाजवळ लायसन्स नसताना त्याला गाडी घेऊन जाऊ देतात, ड्रायव्हरला बाजूला बसायला सांगतात आणि त्याला गाडी चालवू दे असं म्हणतात. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर नाही, तो दारू पिण्याच्या वयाचा नाही, त्याचा जो लायसन्स नाही तरी त्याला पब मध्ये जाऊ देतात. तिथे पार्टी झाल्यावर सुद्धा मुलाला गाडी चालवायला परवानगी आहे असं ड्रायव्हरला कळवतात. आणि या सगळ्या बेजबाबदारपणामधून जो अपघात झालेला आहे त्याच्यामध्ये मुख्य भूमिका ही त्या पालकाची आहे, आणि ते बेजबाबदार आणि चुकीच्या पद्धतीचे पालकत्व निभावणारे पालक आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण या कायद्यानुसारची शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी केवळ त्या इतर लोकांबद्दल बेजबाबदारपणा दाखवलेला नाही, तर तो जो मुलगा स्वतःचा आहे त्याचं सुद्धा जीव धोक्यात टाकलेला, आणि त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट नुसार त्यांना शिक्षा होऊ शकते. या मुलाचा जो प्रश्न आहे तो जरी आपण घेतला तरी तो सज्ञान वयाप्रमाणे समजदार असा आहे असं माझं स्पष्ट मत आहे. 16 ते 18 या वयोगटातला तो आहे.
18 वर्ष व्हायला त्याला काही 4 महिने बाकी आहेत 4 महिने बाकी आहे. होय. तर त्याला हे माहिती आहे, त्याला शब्द आहे कायद्यात की त्याला नॉलेज आहे. नॉलेज आहे की आपण गाडी चालवू शकत नाही, आपण दारू पिऊ शकत नाही, आपण वेगवान पद्धतीने गाडी चालवली नशेच्या अंमलाखाली तर अपघात होऊ शकतो, हे त्याला नक्की माहीत असतानाही त्यांनी ती कृती केलेली असल्यामुळे तो दोषी आहे एवढं नक्कीच आहे. परंतु जे काही पसरवलं लोकांनी आणि म्हणून मी ते लिहिलं पण माझ्या फेसबुकवर पण की हा घोर गैरसमज आहे आपला की त्याला निबंध लिहायला सांगितला, त्याला ट्रॅफिक कंट्रोल करायला सांगितली, त्याला सोडून दिलं. सोडून दिलेलं नाहीये, त्या अटींच्या आधारे त्याचा जामीन झालेला. मग जामीन झाल्यावर केवळ सोडून दिलं असं म्हणता येत नाही. जेव्हा ट्रायल होईल, केस चालेल, तेव्हा त्याला शिक्षा होईल. तर आपण ही कायदेशीर बाजू समजावून घेत होतो. ही हिट अँड रन पुण्याची जी केस आहे तिची पूर्ण देशभरामध्ये सध्या चर्चा होते आहे. त्याचं हस्तक्षेप याचिका दाखल केलेले ॲडव्होकेट असीम सरोदे आपल्या बरोबर होते. मला एक सांगायचं आहे, मला आणखी 1-2 गोष्टी सांगायच्या की याच्यामध्ये कलम जे पोलिसांनी लावलेले ते अत्यंत आक्षेपार्ह आहे. पहिली गोष्ट म्हणजे 304 कलम का लावलं नाही हा मुख्य मुद्दा आहे. 2 FIR एकाच घटनेसाठी का केले हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा अजूनही पोलिसांनी लक्ष घेतला नाही. आता मी त्यांना सांगितल्यावर ते घेतील लक्षात असं मला वाटते की त्यांनी दारूबंदीचं कोणतेही कलम लावलं नाही. प्रोहिबिशन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये FL1, FL2, FL3 असे लायसन्सचे प्रकार आहेत. ज्या लायसन्सनुसार तो पब किंवा बिअर बार किंवा काय बार तो सुरू असेल तिथे त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत हे पाहिलं पाहिजे. आता जसं कोणाजवळ लायसन्स नसेल किंवा पिण्याचं परमिट नसेल तर तो माणूस जाऊन जेव्हा दारू खरेदी करतो आणि तिथे पिण्यासाठी बसतो तेव्हा एक टेम्पररी 1 डे किंवा 1 टाइम अशा स्वरूपाचं परमिट आपोआपच यांनी एक्साइज डिपार्टमेंट कडून काढलेलं असतं आणि ते त्याच्यावर नोंद करतात डायरीमध्ये, त्यांच्या रजिस्टरमध्ये. ते रजिस्टर त्यांनी मेंटेन केलं पाहिजे. त्यामुळे पोलिसांनी याच्यामध्ये दारूबंदी कायद्यानुसारची सुद्धा कलम लावले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद, तुम्ही ही माहिती दिलीत. या केसबद्दल वेगवेगळ्या अंगांनी दररोज आपण कुठल्या ना कुठल्या तज्ज्ञांशी बोलणार आहोत. आज ॲडव्होकेट असीम सरोदे होते आणि त्यांनी यातली जी याचिका दाखल केलेली आहे आणि पोलिसांच्याकडून ही केस अगदी ज्याला वॉटर टाईट केस म्हणतात अशी बनवण्यामध्ये जो हलगर्जीपणा झालेला आहे तो मुद्दाम केलाय, कुणाच्या दबावाखाली केला गेलाय हे अर्थातच तपासामध्ये पुढे येणार आहे. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि बोललात. धन्यवाद. थँक्यू.